हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया हळद रुसली कुंकू हसले मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेटना। तर आता आपण इथे पाहणार आहोत की जेव्हा बाळजाबाई कृष्णाच्या जीवावरती उठले आहेत हे अढळरावांना समजतं, तेव्हा अढळराव बाळजाबाईंना चांगलंच धारेवर धरतात आणि थोबाड फोडतात चांगलं बाळजाबाईंचं। आता नेमकं हे सगळं कसं घडतं आणि बाळजाबाई कृष्णाच्या विरोधात काय कट रचतात हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथं पाहतोय की छान सगळं डान्स वगैरे करून झालेलं असतं, दुष्यंतचं प्रेम वगैरे कबूल करून झालेलं असतं। मग कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार अहो मला तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे, ते सगळं राहूनच जातं आहे की। दुष्यंत म्हणतो, अरे हो कृष्णा, तू मगापासून म्हणतेस महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे, काय बोलायचं आहे तुला ते बोल, मी ऐकतोय। त्यावेळी मग लगेचच जयकांत ही गोष्ट बघतो आणि बाळजाबाईंकडे येत तो आता बाळजाबाईंना म्हणू लागतो, अहो काकीसाहेब तुम्ही इकडं काय करायला आहे ते बघा तिकडं। अहो ती कृष्णा दुष्यंतला समद काही खरं सांगायला लागली आहे। एकदा का जर तिनं भावड्याला समद काही खरं सांगितलं ना तर भावड्या आता कृष्णावर बी विश्वास ठेवायला लागला आहे, म्हणजे तो नक्की शहानिशा करून पाहणार आणि जर त्याला कुठं बी तुम्ही दोषीदार हाय हे घावलं का नाही तर मग तो काय तुम्हासनी सोडत नाही। काकीसाहेब अहो काय बी करा, काशी बी सूत्र हलवा, पण लवकरात लवकर काहीतरी शक्कल लढवा आणि त्या कृष्णीला भावड्यापासून थोड्या वेळासाठी का होईना पण दूर करा। एक डाव जर तिनं दुष्यंतला समजा काही खरं सांगितलं का नाही तर आपल्या समध्या डावाचा इस्कोट होईल बघा, आणि मग एवढं समजा नाटक रचलंय त्याचा काय बी उपयोग होणार नाही। आता बाळजाबाई काय करायचं ते तुम्हीच बघा असं जयकांत सांगत असतो। बाळजाबाई ह्या जयकांतकडं रागानं बघतात तर जयकांत म्हणतो, माझ्याकडं बघण्यापेक्षा विचार करा। त्यावेळी मग बाळजाबाई विचार करू लागतात की काय करता येईल बरं, काय करता येईल, आणि मग त्यांना आता एक उत्तम गोष्ट सुचते आणि मग लगेचच त्या आता पुढे सरसावतात आणि कृष्णाला आणि दुष्यंतला जवळ बोलवतात आणि म्हणतात, दोघांनी बी इकडे या की कृष्णा आणि दुष्यंत। मग ते दोघंही तिकडे येतात। बाळजाबाई म्हणायला लागते, अगं कृष्णे काय चाललं आहे तुझं, काहीतरी बोलायचं आहे काहीतरी बोलायचं आहे। अगं तुला जे काय दुष्यंतला सांगायचं आहे, सुख दुःख चांगलं वाईट बरं बुलं जे काय असेल ते नंतरच्याला सांग की। अगं आज त्यानं एवढी तुझ्यामुळं त्याच्या फिरमाची कबुली दिली आहे, तसलंच काहीतरी 4 सबूत फिरमाचं तू बी बोल की त्याला। त्यावर कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणायला जात असते, बाळजाबाई हे बघा मला जे म्हणायचं आहे ते का नाही। त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं आई जे बोलते ते बरोबरच आहे, मी आज एवढ्या लोकांसमोर तुला आय लव्ह यू म्हणालो आहे, पण तू मात्र मला परत उत्तर काहीही दिलेलं नाही आहे। मग तू सुद्धा मला छान आय लव्ह यू म्हणायला हवंस ना, तू सुद्धा म्हण की मला आय लव्ह यू। त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार हे काय बोलायला आहे तुम्ही, मला काय हे असलं जमायचं नाही, तुम्हासनी ठावा आहे ना व म्या कशी आहे ती, मग तरी बी कशा पाहिजे सांगायला आहे तुम्ही हे समजा मला, तुम्हासनी माहिती आहे मला इंग्रजीतला बी येत नाही, तरी बी तुम्ही उगाचच्या उगाच बोलायला आहे भाई। दुष्यंत म्हणतो, कृष्णा इंग्रजीत येतच नाही, इंग्रजीत ई येतो। त्यावर कृष्णा म्हणते, बघा इथंच तुम्ही माझी मस्करी करायला आहे आणि मला म्हणायला आहे आय लव्ह यू का काय ते म्हणा, मला नाही जमायचं, तुम्हासनी ठावा आहे ना व मला नका की सांगू दुष्यंत सरकार। दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं त्यात न जमण्यासारखं काय आहे, फक्त आय लव्ह यू एवढंच तर म्हणायचं आहे। पण कृष्णा म्हणते, मला नाही जमणार बरं, आणि मग कृष्णा ही तिकडनं लाजून निघून जाते। त्याबरोबर दुष्यंतही आता कृष्णाच्या मागोमाग लाजतो आणि निघून जातो। आता बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात, कृष्णे लाज लाज किती लाजायचं आहे तेवढं लाज, काय नखरे करायचे आहेत तेवढे कर, आता थोडाच वेळ उरलाय तुझ्या हातात। आत्ता एकदा काही पार्टी संपली की त्यानंतर तुझ्या आयुष्यातल्या शेवटच्या घटका सुरू। माझ्याशी वैर घेऊन खरं तर तू लई मोठी चूक केली आहे, म्हणजे म्हणतात ना पाहण्यात राहून मगरीशी वैर घेतलेलं कवा बी वाईट, तेच केलं आहेस। ह्या गावात राहून तू माझ्याशी वैर घेतलं होतंस, आता जर वैर घेतलं होतंस तर मग वैर जरी असलं तरी ते बी व्यवस्थित पाळण्याची पद्धत आहे ह्या बाळजाची। आता बघ म्या काय काय करतो ते, फक्त दुष्यंतचे हा आलेला मित्रमंडळांचा परिवार तेवढा जाऊ दे, एकदा का त्याचे मित्र गेले की मग त्यानंतर माझ्या कार्यक्रमाला होणार खरी सुरुवात। बाळजाबाई आता फक्त ती पार्टी संपण्याचीच वाट बघत असतात। बघता बघता आता पार्टी संपून जाते, हळूहळू करून एक एक दुष्यंतचा मित्र निघून जाऊ लागतो। आता जसे सगळे लोक जाऊ लागतात बाळजाबाईंना वाटतं चला
आता त्या घटका जवळ येत जाऊ लागल्या जेव्हा कृष्णा कायमची या समध्यासनी सोडून निघून जाणार. माझी लाडाची सून आता निघून जाणार. चला उद्या रडण्याची तयारी ठेवली पाहिजे मला. आणि मग बाळजाबाई उद्या मला खोटं खोटं रडायचं आहे ह्या गोष्टीचा विचार करून मनातल्या मनात आता मात्र हसत असतात. आणि मग आता पार्टी वगैरे संपल्यावर त्या लगेचच महादू काकांना लवकर समजा आवरून घ्या असं सांगतात आणि जयकांतला जवळ बोलवून विचारतात, सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं तयार आहे ना? व त्यावर जयकांत म्हणतो, होय काकीसाहेब, तुम्ही काही काळजी करूच नका, समजा तयार आहे. एक डाव महादू काकांनी समजा आवरून घेतलं आणि महादू काका इकडनं निघून गेलं का नाही तर त्यानंतर आपली माणसं ताबडतोब आतमध्ये येत्याल आणि चौबाजूला उभी राहत्याल. फक्त अडचण एकच आहे. त्यावर मग बाळजाबाई विचारतात, अडचण कसली? त्याबरोबर मग आता लगेचच जयकांत हा बाळजाबाईंना सांगू लागतो, अहो बाळजाबाई, असं काय करायला आहे? विसरलात होय? मगाशी ती कृष्णा जी खोलीत निघून गेली आहे ती अजून एकदा बी बाहेर आलेलीच नाही. जर ती बाहेर आलीच नाही तर बाकी समध्या पिल्यांची वाट लागून जाईल की काय बी करून पहिली त्या कृष्णाला घरातनं बाहेर आणावी लागेल. त्याच्यासाठी काहीतरी तडजोड करावी लागेल बघा तुम्हासनी. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, एवढंच नवं, त्याची काळजी तू करू नगस, तू बाकीच्या गोष्टींचं काय करायचं ते बघ. त्या कृष्णाला घराबाहेर कसं पाठवायचं आणि काय करायचं त्या समध्या गोष्टी म्या बघतो. मग जयकांत तिकडनं लगेचच निघतो आणि बाळजाबाई ह्या लगेचच आता महादू काकांना जवळ बोलवतात आणि म्हणत असतात, महादू काका, काय हो, त्या कृष्णीची ती गाय स्वाती तिनं मगाधरनं काय बी खाल्लेलं नाही, तिला चारा पाणी घालायला लावा त्या कृष्णीला. ती तिच्या हाताशिवाय दुसऱ्या कुणाच्या हातून खात नाही, तिलाच घालायला सांगा. त्याबरोबर मग लगेचच महादू काका होकार देतात. मग बाळजाबाई म्हणतात, होकार देऊन इथंच कशाला उभे राहिलाय, जा पहिला निरोप द्या आणि मग कामाला लागा. त्याबरोबर महादू काका कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला सांगतात, अहो धाकल्या मालकीनबाई, तुमची गाय आल्या नव्ह, तिनं आल्यापासनं काय बी खाल्लेलं नाही बघा. नाही म्हणजे आता तिला मी वैरण टाकायला जात होतो खरं, पर ती दुसरं कुणाच्या हातून खात नाही, फक्त तुमच्याच हातून खाते. असं बाळजाबाई, म्या तुम्हासनीच डायरेक्ट बोलवायला आलो. जाऊन जर तुम्ही तिला वैरण पाणी घातलं तर लई बरं होईल बघा. मुक जनावर हाय, कवा धरणं तुमची वाट बघायला. त्याबरोबर मग आता कृष्णा लगेचच म्हणायला लागते, अहो महादू काका, होय, अहो मग धरणं मला सांगायचं होतं की. बरोबर, काय हरकत नाही, तुम्ही व्हा मोरं, मी एक काम करतो, दुष्यंत सरकारासनी सांगतो आणि लागलीच खाली येतो, काय तुम्ही जा मोरं. त्याबरोबर लगेचच आता महादू काका चालतंय एवढं बोलून पुढे जातात. त्याबरोबर मग कृष्ण आता दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही स्वातीला आणलं आहे, पर तिनं अजून कुणाच्या हातनं काही खाल्लेलं नाही. मी एक काम करतो, मी जाऊन जरा तिला वैरण पाणी टाकून येतो आणि मग त्यानंतर निवांत आपण बोलत बसू. दुष्यंत म्हणतो, अगं तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना माझ्याशी. त्यावर कृष्णा म्हणते, अहो हो, पर स्वाती उपाशी आहे ना, मी तिला काहीतरी खायला घालतो आणि मग येतो की. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे. कृष्णा स्वातीकडे येते आणि स्वातीला आता ती वैरण खाऊ घालते आणि आता ती म्हणत असते, काय गं स्वाते, दुसरं कुणाच्या हातून खात नाहीस वय तू अजून बी? अगं आता असं कसं चालायचं, आता लगीन झालं माझं, आता तू सवय लावून घ्यायला पाहिजेस का नाही दुसऱ्या कुणाच्या तरी हातनं खायची. भक्ती घालत्या वैरण तवा तरी खात्यास नवं. आणि हे बघ, जास्त असा हट्टीपणा करत जाऊ नको. आता कृष्ण स्वातीबरोबर गप्पा मारत असतानाच मागून कोणीतरी येतं आणि कृष्णाच्या तोंडाला रुमाल लावतं, कृष्णाला बेशुद्ध करतं गुंगीच्या औषधाने आणि घेऊन जातात. त्याबरोबर इकडे वरती दुष्यंत हा विचार करत असतो, अरे एवढा वेळ झाला मगापासनं तरी अजून कृष्णा आली कशी नाही. स्वातीला वैरण टाकून आले म्हणाली आणि जी गेली ती तिथेच रमली. कृष्णा म्हणा स्वातीला एवढ्या दिवसांनी भेटली आहे त्यामुळे रमली असेल. आता दुष्यंत विचार करतो, तोपर्यंत मी जरा वेगळं काहीतरी करत बसतो, आवरून घेतो, तोवर येईल कृष्णा. मग दुष्यंत आता फ्रेश वगैरे व्हायला बाथरूममध्ये जातो. फ्रेश वगैरे होऊन दुष्यंत बाहेर येतो. त्याला वाटतं आता तरी कृष्णा आलेली असेल, पण दुष्यंत आता येऊन बघतो तर काय, अजूनही कृष्णा खोलीत आलेली नसते. तो विचार करतो, बाप रे, कृष्णाला एवढा वेळ लागला खाली. फोन करून बघतो. दुष्यंत आता कृष्णाच्या फोनवरती फोन करू लागतो, पण मग त्याच्या लक्षात येतं की कृष्णा फोन खोलीतच विसरून खाली गेली आहे. मग तो विचार करतो, अरे यार शिट, ही कृष्णा पण ना खरंच अशी कशी मुलगी आहे ही, इतकी वेंधळी, इतकी धांदळ. चल असो, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तिला, सकाळपासून बोलते. आता मीच खाली जातो आणि तिच्याबरोबर खालीच मस्त लॉनमध्ये थंडगार हवेत बसून गप्पा मारतो.
म्हणजे खूप दिवसांनी आमच्या अशा गप्पासुद्धा होतील. कितीतरी दिवस आम्ही दोघं असे खाली बसून बोललो चाललोसुद्धा नाहीच होत की. मग दुष्यंत आता खाली येतो आणि आता तो बघतो तर काय, तिथे स्वाती जिथे बांधलेली असते तिथे स्वातीला बांधलेलंच नाही आहे. दुष्यंत आता स्वाती आणि कृष्णाला शोधायला सुरुवात करतो. तो दोघींच्या नावाने हाका मारत असतो. तर इकडे काही गुंडांनी कृष्णाला पकडून बांधून आणलेलं असतं आणि आता कृष्णा हिला शुद्धसुद्धा आलेली असते. कशीबशी कृष्णा त्यांच्यापासून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण कृष्णाला आता सुटायला काही केल्या जमत नसतं. शेवटी पुरुषांच्या ताकदीपुढे बिचाऱ्या एकट्या बाई माणसाची ताकद कमी पडते. आता इकडे स्वातीसुद्धा कृष्णाची मदत करण्यासाठी खूप झटापट करत असते. ती खूप प्रयत्न करत असते की तिला कृष्णाची मदत करता यावी, पण शेवटी ते बिचारा मुकं जनावर तिला काहीच करता येत नसतं आणि ते गुंड आता कृष्णाला जिवंत जमिनीत गाडतात आणि तिकडनं निघून जातात. स्वाती आता काय करू असं विचार करत असते. ती धावत पळत घरी जाते. घरी अंगणात दुष्यंत हा कृष्णाला शोधतच असतो. इतक्यात त्याला स्वाती दिसते. दुष्यंत स्वातीजवळ येतो आणि विचार करू लागतो की अरे, जर स्वाती इथं आहे मग कृष्णा एकटीच गेली तरी गेली कुठे. त्यावेळी मग स्वाती जोरजोराने मोठमोठ्याने हंबरडत असते आणि ती आता दुष्यंतला इशारा करत असते की तू माझ्याबरोबर चल. मग शेवटी दुष्यंतच्या लक्षात येतं की नक्की स्वातीला मला काहीतरी सांगायचं आहे. मग दुष्यंत विचार करतो की जाऊ देत, स्वातीबरोबर जाणं याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. कदाचित कृष्ण कुठे आहे हे स्वातीलाच माहीत असेल. मग दुष्यंत हा आता ताबडतोब स्वातीबरोबर जायला निघतो आणि मग आता स्वाती त्या जमिनीजवळ येते आणि उभी राहते जिथे कृष्णाला गाडलेलं असतं. दुष्यंत म्हणतो, इथे का थांबलीस मध्ये, कुठे आहे कृष्णा. त्यावेळी स्वाती आता सतत त्या ठिकाणी पाय मारत असते. त्यावेळी दुष्यंतच्या लक्षात येतं याचा अर्थ कृष्णा ह्या जमिनीत आहे, कृष्णाला इथं गाडले. मग दुष्यंत म्हणतो, कृष्णा ह्या घाणेरड्या जमिनीत तुझा श्वास अडकलाय. आणि मग आता दुष्यंत हा ती जमिनी हाताने उकरतो, खोदतो आणि आता तो कृष्णाला तिकडनं बाहेर काढतो आणि मग कृष्णाला जवळ घेऊन दुष्यंत ढसाढसा रडत असतो. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे सगळं काय घडलं, कसं घडलं, कृष्णा उठ ना कृष्णा. आणि दुष्यंत मोठमोठ्याने हंबरडा फोडत असतो, कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता एवढा वेळ ऑक्सिजनच न मिळाल्यामुळे कृष्णाची शुद्ध पूर्णपणे हरवून गेलेली असते आणि कृष्णा ही आता शुद्धीवरती येतच नसते. त्यावेळी मग दुष्यंत हा आता मोठमोठ्याने ओरडत असतो, कृष्णा कृष्णा. आणि मग तो म्हणतो, नाही, काहीही झालं तरी मी तुला काहीच होऊ देणार नाही आहे, तू काळजी करू नको, मी लगेच तुला हॉस्पिटलला घेऊन जातो आहे. दुष्यंत कृष्णाला तशीच हातावरती उचलतो आणि ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जात असतो. तो कृष्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, दाखल करतो आणि लगेचच बाळजाबाईंना फोन करतो आणि बाळजाबाईंना घडलेला सर्व प्रसंग सांगतो. आता बाळजाबाईंना खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यांना रागही आलेला असतो की ह्या दुष्यंतने कशाला जाऊन त्या कृष्णाला वाचवलं, हे सगळं कसं घडलं, दुष्यंतला कृष्ण तिथं आहे हे सगळं कसं कळलं. पण आता बाळजाबाई त्यांच्या मनातल्या प्रश्नांच्या शंका दुष्यंतला सांगू शकत नसतात. त्यामुळे मग त्या दुष्यंतला म्हणतात, काय म्हणायलंस तू, हे एवढं समजा घडलं ना, आपल्याला घरात कानोकान खबर बी नाही लागली, आरडाओरडा बी नाही झाला. बरं जाऊ दे, तू काळजी करू नकस, तू कृष्णीजवळ थांब, मी हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पोचतो. त्याबरोबर आता जेव्हा आढळरावांना कळतं की बाळजाबाईंनी एवढा सगळा कृष्णीच्या बाबतीत कांड उपसलाय, तेव्हा आढळराव बाळजाबाईंकडे येतात आणि बाळजाबाईंना म्हणतात, हे समजा तूच केलं आहेस, तुला काय वाटायलंय, मला ठावं नाही भाई. बाळजाबाई म्हणते, हो मीच केलं, काय पुरावा आहे तुमच्याकडे याचा. त्यावर आढळराव बाळजाबाईंच्या एक सणून मुस्काटात लगावून देतात आणि म्हणतात, हाय का याचा काही पुरावा तुझ्याकडं, नाही नव. तसाच माझ्याकडं बी सध्या काही पुरावा नाही आहे, पण कृष्णी शुद्धीवर आल्यानंतर पुरावा तर म्या मिळवीनच आणि एक दिवस दुष्यंतासमोर तुझा खरा चेहरा आणीन. आज पावतर तू मला माझ्या लेकापासून तोडलंस, दुष्यंतला आणि मला कधी बी तू एक होऊ दिलं नाहीस. तुला कायम हीच भीती वाटायची की जर दुष्यंतानं मी एक झालो तर तुझा खरा चेहरा, तुझी खरी कामं दुष्यंतसमोर येतील आणि म्हणूनच तू कायम आम्हा बाप बेट्यांना वेगळं ठेवलंस. पण तू जर माझ्या सुनेच्या बाबतीत काही जरी वेडंवाकडं करण्याचा प्रयत्न केलास ना बाळजा, तर याद राख तुझी गाठ माझ्याशी. खरं तर तू आईच काय बाई म्हणून घेण्याच्यासुद्धा लायकीची नाही आहेस, तू एक नंबरचे कैदाशीन आहेस, कैदाशीन हडळ आहेस तू, माणसाच्या जन्मातली हडळ. समजलं नवं. लक्षात ठेव, जर कृष्णीला आज काय बी झालं का नाही, तिच्या नखाशी तर तुझ्या जीवाशी. ह्या आढळराव रांगडे पाटलाचा शबूत आहे.
तुलाही करतेस ना रांगडे पाटलांची व्रत, रांगडे पाटलांचा शबूत, रांगडे पाटील. मग आज तुला ह्योच त्याच रांगडे पाटलांचा थोरला वारस सांगायला आहे की जर माझ्या सुनेला काही झालं नवं तर तुला रांगडे पाटील ह्यो शब्द बोलण्याच्या बिला मला लायक ठेवणार नाही. आणि मग आढळराव हे तिकडनं चाललेले असतात. त्यावेळी मग बाळजाबाई म्हणत असतात, तुम्हासनी काही करायचं आहे ते करून घ्या, मला जे करायचं आहे मी तेच करणार, समजलं नवं. आणि राहिला प्रश्न त्या कृष्णीचा. ओ भिकारडी पोर, ती माझ्यासमोर काय लायकी काय हो तिची. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कायमस्वरूपी ती कृष्णी काय बी झालं तरी मला माझ्या लेकाच्या आयुष्यात नको आहे. आणि तिला माझ्या लेकाच्या आयुष्यातनं बाहेर काढण्यासाठी मी 1 काय 10 काय 100 बी डाव खेळू शकतो, समजलं नवं. त्यामुळं पुण्यांदा मला तुम्ही अक्कल शिकवायला, शहाणपणा शिकवायला यायचं नाही. त्यावेळी आढळराव म्हणत असतात, बाळजा तू लई मोठी चूक करायलास, पर ती तुला आत्ता नाही कळणार, वेळेअभावी तुला तुझी चूक नक्की समजणार, लक्षात ठेव. आणि आज जो गालावर दिलाय का नाही तो बी नीट लक्षात ठेव, म्हणजे पुढच्या वेळी काहीतरी अशी चूक करताना एकदा नाही, 2दा नाही, 10दा नाही, 100दा विचार करशील. आणि मग आढळराव हॉस्पिटलला येतात. आता हॉस्पिटलला आल्यावर ते दुष्यंतकडे बघतात. दुष्यंतची अवस्था खूपच जास्त वाईट असते. दुष्यंत रडत बसलेला असतो, त्याला काही सुचत नसतं. त्यावेळी मग आढळराव जातात आणि दुष्यंतच्या खांद्यावरती हात ठेवतात. त्यावेळी दुष्यंत रडत असतो. आढळराव दुष्यंतला धीर देतात. दुष्यंत हा त्यांच्याकडे बघत असतो. आढळराव सांगत असतात, काळजी करू नको, कृष्णाला काही होणार नाही. दुष्यंत मनात म्हणत असतो, आढळराव बाकीच्या बाबतीत कसंही वागू देत, पण कृष्णाबद्दल मात्र खरोखर त्यांच्या मनात आपुलकी आहे बहुधा. कृष्णाबद्दल जेव्हा त्यांना काहीही कळतं किंवा कृष्णाच्या बाबतीत जेव्हा काही चुकीचं घडतं तेव्हा कायमच ते पहिले त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तर इकडे आढळराव हे कृष्णाला लवकर बरं वाटेल, तू काळजी सोड असं म्हणत असतात. आपण चांगल्यातले चांगले डॉक्टर मागू, तालुक्यावरनं बी डॉक्टर मागू हवं असलं तर, असं ते म्हणतात. आणि मग ते दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत कृष्णीला बरं करण्यासाठी जे काही लागेल ते समजा तर आपण करूच, पण रांगडे पाटलांच्या वाड्यात घुसून रांगडे पाटलांच्या अंगणातनं रात्रीचं रांगडे पाटलांच्या सुनाला उचलून तिला रांगडे पाटलांच्याच जमिनीत गाडणं एवढी कुणाची बिशाद ह्या गावात अजून वाढलेली नाही. त्यामुळे हे काम ज्यानं कुणं केलं आहे का नाही तो कोणीतरी आपल्या जवळचाच भेदी आहे, एवढं मात्र लक्षात घे. आता खरं तर आढळराव दुष्यंतला इनडिरेक्टली बाळजाने हे सगळं केलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण दुष्यंतच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. दुष्यंत म्हणतो म्हणजे आपले विरोधक. त्यावर आढळराव म्हणतात, अरे काय बोलायलायस तू हे लेका, आत्ताच तू कृष्णाचं कौतुक केलंस ना, मग कृष्णाचं गावात कुणाशी वैर नाही, मग कृष्णाचे विरोधक तरी कोण असतील. त्यावर दुष्यंत म्हणतो, आईचे विरोधक. त्याबरोबर मग लगेचच आढळराव म्हणतात, जर तिच्या विरोधकांना त्रास द्यायचा असता तर त्यांनी तिला नसता का दिला, कृष्णीला कशापायी त्रास दिला असता. विचार कर लेका, विचार कर. आता तुझ्या हातात आहे समज, तू व्यवस्थित विचार कर, तुला तुझ्या समजा प्रश्नांची उत्तरं घावत्याल बघ. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.